मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन छान रेसिपीमध्ये। मी आज गावरान पद्धतीची शिमला मिरची कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पाहिला शिमला मिरची म्हणतात, ढोबळी मिरची सुद्धा म्हणतात। तुमच्याकडे आणखीन काही नावाने ओळखत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मी छान अशी गावरान पद्धतीचा मसाला बनवून इथं ढोबळी मिरची बनवणार आहे। तर मी इथं घेतलेली आहे पावशेर ढोबळी मिरची। ढोबळी मिरची आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। धुवून घेऊन आपल्याला ढोबळी मिरची ना एका कॉटनच्या कापडाने कोरडी करून घ्यायची आहे। आपण शिमला मिरची बनवत असताना आपण दरवेळेस काय करतो, अशा मधून चिरतो तिला। तर मी आज तुम्हाला वेगळ्याच पद्धतीने शिमला मिरची कशी कट करायची, त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट कसा भरायचा हे पण तुम्हाला मी इथे सांगणार आहे। अशा पद्धतीने मागून येणार देठ असतो ना जे मिरचीला, शिमला मिरचीला, अशा पद्धतीने तो देठ काढून घ्यायचा आणि पाठीमागून अशा पद्धतीने ना बारीक त्याला असं होल करून घ्यायचं, जेणेकरून आपण शेंगदाण्याचा कूट जर भरला ना अजिबात तळताना ना त्याच्यामधला शेंगदाण्याचा कूट निघत नाही। आपण मधून जर कापलं ना त्याच्यामधल्या ज्या बिया असतात ना त्या कट होतात, आपल्याला व्यवस्थित काढून घेता येत नाहीत। त्यामुळं अशा पद्धतीने ना त्या बिया आहेत ना काढून घ्यायच्या। मी कवळी लुसलुशीत अशी मिरची घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी कापून घेतलेली आहे। त्याच्यामधल्या बिया आहेत ना काढून घ्यायच्या, त्याच्यामध्ये अजिबात बिया ठेवायच्या नाहीत। शिमला मिरची मधल्या बिया जर ठेवल्या ना त्या खाताना दाताखाली कचकच लागतात, त्यामुळं अजिबात बिया ठेवायच्या नाहीत। सर्व मिरच्या आपल्याला अशाच पद्धतीने आहेत ना कट करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सर्व मिरच्याला आपण अशा पद्धतीने होल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामधल्या बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत। चला आपण आता मसाला पाहूया। शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून, शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे। मी इथं थोडेसे तीळ घेतलेले आहेत, तीळ सुद्धा आपल्याला शेंगदाण्यामध्येच बारीक करून घ्यायचे। तुम्हाला तीळ आवडत नसतील तर तुम्ही इथं स्किप सुद्धा करू शकता तीळ। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, जास्त बारीक बनवायचं नाही, मोठालंच ठेवायचं। शेंगदाणे काढून घेतलेलंच आपलं मिक्सरचं भांडं आहे, त्यामध्ये मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी इथं कोथिंबीर घ्यायची आहे। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तुम्हाला अद्रक आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अद्रकीचा तुकडा सुद्धा घालू शकता, मी इथं स्किप केलेला आहे। अशा पद्धतीने छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आपण शिमला मिरची मध्ये भरण्याचा मसाला बनवून घेऊया। मी इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक करायचा नाही, अशा पद्धतीने आबडधोबडच ठेवायचा। त्यामध्ये मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा धना पावडर टाकूया, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। हे माझं लाल तिखट आहे ना, जास्त तिखट आहे त्यामुळे मी थोडंसंच घालणार आहे तिखट। मी अर्ध्या चमचाला कमी घातलेला आहे। इथं थोडीशी हळद, मी इथं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा, काळा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि मी एव्हरेस्टचा सब्जी मसाला घेतलेला आहे। तिन्ही मसाले आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। चवीपुरतं मीठ घालूया, कोथिंबीर घालूया कट करून घेतलेली। मिक्सरमध्ये आपण लसूण खोबरं बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं। याच्यामध्ये एक उकळ तेल घालून घेऊया। वाटण आपल्याला इथं कोरडं ठेवायचं नाही, शिमला मिरची मध्ये भरण्याचं हे थोडंसं ओलसर करायचं आणि अशा पद्धतीने छान आहे ना मिक्स करून घेऊया। इथं जर आपल्याला वाटलं आणखीन थोडंसं कोरडंच आहे तर याच्यामध्ये ना तुम्ही पोहे खायचे 2 चमचे पाणी सुद्धा घालू शकता। मी पोहे खायचे 2 चमचे पाणी घालून घेणार आहे।
जास्त पाणी घालायचं, ओलसर करायचं नाही. पहा छान असं मस्त इसं आपलं शिमला मिरचीमध्ये भरण्याचं वाटण तयार झालेलं आहे. पाहू शकता मस्त असं चोपडं चटचटीत झालेलं आहे. आपण आता शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया. पहा अशा पद्धतीने छान शिमला मिरची अशा पद्धतीने कट केली ना, आपलं मस्त इजीली त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे ना भरता येतो आणि जास्त सुद्धा भरतो. पहा सर्व शिमला मिरची आपल्याला अशाच पद्धतीने भरून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने शिमला मिरची जर बनवली ना खूपच खायला टेस्टी आणि मस्त लागते. पहा गावरान पद्धतीची ही शिमला मिरची आहे. गावाकडनं अशाच पद्धतीने शिमला मिरची बनवली जाते. सर्व मिरची अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट भरून झालेला आहे. इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 उकळ तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालून घ्यायचे अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता घालायचा, थोडीशी हळद घालून घ्यायची. आता शिमला मिरची मध्ये आपण कूट भरून घेतलेला होता ना, अशा पद्धतीने तेलामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या. 1-2 मिनिटं छान अशा तेलामध्ये ना परतून घ्यायच्या. पहा चौकोन्या मिरचीला ना वरून डाग पडेपर्यंत छान परतून घेऊया. शिमला मिरचीला ना वरून कधी पण असं मीठ टाकायचं. अशा पद्धतीने मीठ जर टाकलं ना शिमला मिरचीला खायला खूप चवदार लागते. तेलामध्ये छान फ्राय झालेली आहे. जो आपला आता शेंगदाण्याचा कूट उरला होता ना, त्या अशा पद्धतीने वरून टाकायचा. आणि अर्धा ग्लास आहे ना पाणी टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती ना 8 ते 9 मिनिटं शिमला मिरची छान अशी आपल्याला इथं वाफवून आपण चेक करून घेऊया आपली शिमला मिरची छान परतली आहे की नाही. पहा मस्त अशी आपली शिमला मिरची छान परतलेली आहे. पाहू शकता किती मस्त अशी तयार झालेली आहे. किती मस्त असा सुरेख कलर सुद्धा आलेला आहे असा हिरवागार मिरचीचा. तुम्हाला जर कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. आणि तुम्ही शिमला मिरची तुमच्या कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या पद्धतीने सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, तुमच्यासोबत शेअर करेन. मस्त अशी आपली शिमला मिरची तयार झालेली आहे. पाहू शकता. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.